नाथबाबांचा एक महत्त्वपूर्ण संदेश, एकटं राहायला शिका. प्रस्तावना: जगात सगळं बदलतं, पण नाथबाबा सांगतात स्वतःत अस्थिर राहा, एकटं राहायला शिकाया. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा परमेश्वराची वाणी ऐकू येते. 1 नंबर, एकटंपण म्हणजे शिक्षा नाही, ती साधना आहे. नाथबाबा म्हणतात एकटं राहणं म्हणजे दुःख नाही, ती आत्मशक्ती ओळखण्याची सुरुवात आहे. जेव्हा माणूस बाहेरचं घोंगाट सोडतो तेव्हा आतला आवाज ऐकू येतो. 2 नंबर, एकटं राहिलं की आत्म्याशी संवाद सुरू होतो. नाथ परंपरेमध्ये ध्यानात मूळ एकांतात आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघेही जंगलात गुहेत ध्यान करून आत्मज्ञान प्राप्त केले. 3 नंबर, समाजापासून नाही, आसक्तीपासून दूर राहा. नाथबाबा सांगतात जगात राहा पण जगाच्या घृम जाळात अडकू नका. एकटं राहणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर आसक्ती कमी करणं आहे. 4 नंबर, एकांतात मन शुद्ध होतं. जेव्हा माणूस एकटं बसतो तेव्हा त्याचं मन आरशासारखं स्वच्छ होतं. त्यावेळी पाप, मोह, ईर्ष्या सगळं आपोआपच नाहीसं होतं. तर या ठिकाणी बघू शकता एकांतामध्ये मन शुद्ध होतं. 4 नंबरचा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही एकटा या ठिकाणी बसलेला असता त्यावेळी तुमचं मन जे आहे ते आरशासारखं शुद्ध होतं. आरशासारखी प्रतिमा होती, त्यावरती कोणते डाग, पाप, पुण्य, ईर्ष्या हे सगळं काही नाहीसं होतं, काहीच राहत नाही जेव्हा तुम्ही एकांतामध्ये बसलेला असतात त्यावेळेस. 5 नंबर, एकटं राहायला शिकलात की भय नाहीसं होतं. नाथबाबा म्हणतात भीती हा अज्ञानाचा सावली आहे. एकांतात साधनेत जेव्हा तू स्वतःशी एक होतोस तेव्हा कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. 6 नंबर, जगात ये जा कर पण स्वतः अस्थिर राहा. नाथ संप्रदाय शिकवतो की एकांत म्हणजे पळून जाणं नाही. लोकांमध्ये राहून तू अंतर मनात शांत राहू शकतोस, हाच खरा एकांत आहे. 7 नंबर, एकांतात परमेश्वर भेटतो. गोरक्षाने सांगितले ज्याने स्वतःला ओळखलं त्याने देवाला पाहिलं. एकटं राहणं म्हणजे देवाशी भेट घेण्याचा मार्ग आहे. 8 नंबर, एकांत मनुष्याला धैर्य देतो. जो लोक सतत इतरांशी आधारावर जगतात ते कमकुवत होतात. नाथबाबा सांगतात एकटं राहून स्वतःला आधार स्वतःच व्हा. 9 नंबर, एकांत म्हणजे स्वतंत्रता. जेव्हा तू एकटं राहायला शिकतोस तेव्हा तुला कोणाचीही मान, प्रशंसा किंवा साथ लागत नाही. हेच खरं आत्मस्वतंत्र आहे, जो नाथ मार्गाचं मूळ आहे. 10 नंबर, एकटं राहणं म्हणजे समाधीचा मार्ग. नाथ साधक शेवटी एकांतात समाधी घेतात. ते सांगतात जेव्हा तू स्वतः पूर्ण होतोस तेव्हा विश्व तुझ्यात सामावलं जातं. समारोपण: एकटं राहा म्हणजे जग सोडा असं नाही, एकटं राहा म्हणजे स्वतःला शोधा. नाथबाबा म्हणतात जेव्हा तू स्वतःला सापडतोस तेव्हा तू देवाला सुद्धा सापडतोस. आदेश: ओम नमो अलख निरंजन. तर या ठिकाणी खूप महत्त्वाचा संदेश नाथबाबांनी आपल्याला दिलेला आहे. एकटं राहणं म्हणजे जग सोडा असं होत नाही. एकटं राहण्यामध्ये या ठिकाणी स्वतःला शोधणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपण एकटं राहायला शिकतो ना त्यावेळेसच खरं आपल्याला स्वतंत्रता मिळते. त्यावेळेसच आपल्याला मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा बाहेर काय चाललेलं आहे, आपण कशा प्रकारे वागतो आहे, आपली वागणूक कशी पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळते. एकटं राहायला शिकायला म्हणजे काय करायचं की समाजापासून आपल्याला दूर राहायचं नाही, लोकांपासून दूर राहायचं नाही, तर आपल्या मनामध्ये एकटं राहिल्यानंतर एक स्वतंत्रतेची भावना असते. आणि एकटं राहणं म्हणजे जग सोडणं नाही आहे, तर आपल्या आत्म्याशी संवाद साधता आला पाहिजे. आपल्याला ध्यानस्थ झालं पाहिजे साधू मुनीसारखं. आणि आपलं ज्यावेळेस आपण एकटं राहतो ना त्यावेळेस आपण आपलं जे मन आहे ना ते आत्म्यासारखं, आत्मा जे आहे आपला तो आरशासारखा शुद्ध होतो, मन निर्मळ होतं.
ज्यावेळेस आपण लोकांमध्ये असतो त्यावेळेस त्या गोष्टीची जाणीव आपल्याला होत नाही, पण ज्यावेळेस आपण एकांतामध्ये बसतो, एकटं बसतो, त्यावेळेस आपलं जे मन आहे ना ते आपल्याशी बोलतं. आपला जो आत्मा आहे तो आपल्याशी बोलतो, एकरूप होतो आणि आरशाप्रमाणे आपली प्रतिमा त्या ठिकाणी उमटते मनाची. म्हणजे कोऱ्या कागदासारखं आपलं निर्मळ मन या ठिकाणी होऊ शकतं. त्यावेळेस आपल्याला लोभ किंवा जास्त पैसा आला पाहिजे घरामध्ये किंवा राग, ताणतणाव, संकट, संघर्ष हे सर्व जाणवत नाही. फक्त शुद्ध मन, आपलं पवित्र मन त्या ठिकाणी निर्मळ होतं आणि जग सोडणं असं होत नाही. तर आत्म्याशी एकरूप होणं हा एक मार्ग असतो. एकटं राहणं म्हणजे स्वतःला शोधणं, म्हणजे आपल्यामध्ये काय काय करण्याची क्षमता आहे आपल्याला स्वतःला शोधता आलं पाहिजे. यासाठी एकटं राहणं खूप महत्त्वाचं आहे समाजापासून. ठीक आहे, समाज सोडायचा नाही आपल्याला, फक्त समाजापासून थोडंसं वेगळं राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी आपल्या आत्म्याशी संवाद साधता येईल आणि आपलं जे पण कार्य आहे ते सिद्धीस नेण्यासाठी मदत होईल आणि आपण स्वतःला शोधण्यासाठी सुद्धा मदत होईल. तर अशा प्रकारे एकटं राहायला शिका. याचा अर्थ नाथाने आपल्याला असं सांगितलेलं नाही की कायमचं तुम्ही जग सोडून जा किंवा जगाला त्या ठिकाणी विसरून जा, असं होत नाही. ठीक आहे, तो स्वतःला शोधण्याचा एक मार्ग असं नाथबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नाथांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. आणि अजून कोणत्या व्हिडिओवरती किंवा अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट सेक्शनला मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच त्या ठिकाणी सांगा, कारण की मला पण त्या ठिकाणी मोटिवेट राहण्यासाठी मदत मिळते. नाथांचे तुम्ही लाईक, कमेंट, शेअर जर केलं तर मला पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाटतं की आपण कोणासाठी काहीतरी नवीन त्या ठिकाणी करतो आहे. नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीच हा चॅनल मी या ठिकाणी बनवलेला आहे आणि अजून पण नाथांचे व्हिडिओ चांगले व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे, खूप मेहनत लागते मित्रांनो, एक व्हिडिओ मिळवण्यासाठी, एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक माहिती मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. 2-3 दिवस तर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी लागतात आणि व्हिडिओचं थंबनेल झालं, टायटल झालं, खूप हार्डवर्क आहे, खूप मेहनत आहे मित्रांनो. तर चॅनलला या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे सपोर्ट करा, कारण की खूप मेहनत लागते चॅनलला बनवण्यासाठी आणि खूप व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खूप टाईम लागतो. तर जाताना ते मला एवढंच सांगेन, अलख निरंजन आदेश.